ठीक आहे. आज आपण 12 नंबरचं प्रॅक्टिकल बघणार आहोत. यूज स्पेक्ट्रम अनालायझर टू मेजर अँड ऑब्झर्व डिफरंट टाइप्स ऑफ वेवफॉर्म. ठीक आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की जसं आपण CRO बघितला, त्याच्यानंतर आपण DSO बघितला. CRO वर आपण अॅनालॉग फॉर्म मध्ये आपण फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूड मेजर करू शकत होतो. आणि DSO डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप जे आपण काल प्रॅक्टिकल घेतलं, त्या प्रॅक्टिकल मध्ये आपण फ्रिक्वेन्सी डिजिटली काय करू शकतो, मेजर करू शकतो. ठीक आहे. तसंच हे एक आपला एक स्पेक्ट्रम अनालायझर एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्या संदर्भात आपण बघणार आहोत. ठीक आहे. की स्पेक्ट्रम अनालायझर म्हणजे काय, त्याचे यूज काय आहे, हे आपण आज डिटेल मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. बाय याचा प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स काय आहे की बाय analyzing the spectra of electrical signal characteristics such as dominant frequency, power, distortion, harmonics, bandwidth, and other spectral components of a signal can be observed that are not easy detectable in time domain waveform. ठीक है. These parameters are useful in the characterization of electronic device such as wireless transmitter. The display of a spectrum analyzer has frequency on the horizontal axis and the amplitude on the vertical axis. Okay. To the casual observer, a spectrum analyzer looks like a oscilloscope. Okay. And in fact, some instruments can be function either as an oscilloscope or analyzer. ठीक है. This the use of a spectrum analyzer to measure frequency. स्पेक्ट्रम मध्ये आपण फ्रिक्वेन्सी काय करू शकतो, मेजर करतो. ठीक आहे. याचा मेन यूज आहे. स्पेक्ट्रम अनालायझर मध्ये जी आपण फ्रिक्वेन्सी मेजर करतो, ती स्पेक्ट्रम मध्ये आपण काय करतो, ती मेजर करतो. ठीक आहे. याचा थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय आहे की spectrum analyzer measure the magnitude of an input signal versus frequency within the full frequency range of the instrument. Its primary use is to measure the power of spectrum of known and unknown signal. ठीक है. The input signal that a spectrum analyzer measure in electrical, however, spectral compositions of other signal. ठीक है. Such as pressure waves and optical light waves can be considered through the use of an appropriate transducer. ठीक है. Optical spectrum analyzer also exists which use direct optical techniques such as monochromameter to make measurement. ठीक आहे. हे तुमचं आहे स्पेक्ट्रम अनालायझरचं. तुमचं जसं DSO आहे, CRO आहे, त्यानुसार हे तुमचा स्पेक्ट्रम अनालायझर आहे. ठीक आहे. या प्रकारे तुमचं हे स्पेक्ट्रम अनालायझर आहे. याचे तुमचे व्हेरियस आहे. प्रत्येक नॉबचे जे यूज आहे, याचं एक ऑपरेटिंग मॅन्युअल असतं. ठीक आहे. आपण मी ते दाखवते तुम्हाला. तर प्रत्येक नॉबचं यूज काय, जसं CROचं आपण ऑपरेटिंग मॅन्युअल बघितलं होतं, त्याच प्रकारे ना याचं स्पेक्ट्रम अनालायझरचं पण ऑपरेटिंग मॅन्युअल असतं, ते दाखवते तुम्हाला. ठीक आहे. या प्रकारे तुमचा हा इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे. ठीक आहे. ही जी तुमची जी फ्रिक्वेन्सी असते, जे तुम्हाला सांगितलं की स्पेक्ट्रम फॉर्म मध्ये फ्रिक्वेन्सी आपण काय करतो, मेजर करतो. तर त्याचं नेचर ऑफ वेव्ह फॉर्म तुमची या टाईपची राहते. ठीक आहे. या प्रकारे ठीक
ठीक आहे. स्पेक्ट्रम अनालायझर याचं स्पेसिफिकेशन काय असतं की जे आता हे आपण बघितलं 0 to 3 गिगा हर्ट्स पर्यंत असतं. ठीक आहे. आणि बर ठीक आहे. आणि त्याचं व्होल्टेज आहे तुमचं 0 to 30 वोल्ट पीक टू पीक. ठीक आहे. याची तर प्रोसिजर काय याची की टर्न ऑन अ फंक्शन जनरेटर. ठीक आहे. इनपुटला आपण काय करतो, फंक्शन जनरेटर लावतो. ठीक आहे. डिजिटल ठीक आहे. टर्न ऑन फंक्शन जनरेटर द डिजिटल ones will take a few seconds to complete internal test, but the analog ones will be ready right away. Turn on spectrum analyzer. ठीक आहे. टर्न ऑन स्पेक्ट्रम अनालायझर आफ्टर द अनालायझर completes its internal test. ठीक आहे. प्रेस द क्लिअर मेनू but the lower right hand corner of a display screen. ठीक आहे. त्याआधी आपण आहे ना प्रोसिजरच्या आधी मी तुम्हाला स्पेक्ट्रम अनालायझरचं मॅन्युअल बघू आपण. ठीक आहे. हे बघा, हे एक स्पेक्ट्रम अनालायझर आहे तुमचं, जसं आपण लॅब मध्ये बघितलं. ठीक आहे. हे तुमचे स्पेक्ट्रम अनालायझर आहे आणि तुमचे ज्या वेव्ह फॉर्म आहे या स्पेक्ट्रम फॉर्म मध्ये तुम्हाला काय करायचं असतं, फ्रिक्वेन्सी मेजर करायची राहते. ठीक आहे. याचे नंबर ऑफ नॉब. ठीक आहे. तर याचं ऑपरेटिंग मॅन्युअल बघू आपण की प्रत्येक नॉबचं यूज काय. ठीक आहे. याचं आपण ऑपरेटिंग मॅन्युअल बघू. ठीक आहे. या प्रकारे याचं ऑपरेटिंग मॅन्युअल आहे. वॉर्निंग दिली, त्याचं कॉशन्स काय आहे. ठीक आहे. प्रत्येक मॅन्युअल मध्ये हे सगळं डिटेल मध्ये दिलेलं असतं की तुम्ही याच यूज कसा करतात किंवा ऑपरेट कसा करायचा स्पेक्ट्रम अनालायझर याची डिटेल मध्ये बेसिक माहिती असते. कोणते पण इन्स्ट्रुमेंट असो, सीआरओ असो, फंक्शन जनरेटर असो किंवा हा स्पेक्ट्रम अनालायझर, डीएसओ. ठीक आहे. हे तुमचं मॅन्युअल आहे स्पेक्ट्रम अनालायझरचं. काय आपण प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे सगळं दिलेलं आहे. ठीक आहे. याच हे दिलेलं आहे की असे चॅप्टर दिले आहे की पहिले आपण याचं ऑपरेशन काय आहे, त्याच्यानंतर याचं मॅन्युअल ऑपरेशन काय आहे, इन्स्ट्रुमेंट फंक्शन काय आहे, रिमोट कंट्रोल बेसिस काय आहे. ठीक आहे. हे याचे ओव्हर डिटेल मध्ये याचे हे दिलेले आहे एक्सप्लेनेशन. ठीक आहे. आता ऑपरेटिंग मॅन्युअल मध्ये जे आहे हे तुमचं ऑपरेटिंग मॅन्युअल आहे. इथून तुमचं ऑपरेटिंग मॅन्युअल स्टार्ट होतं. म्हणजे प्रत्येक जे तुमचं बटन किंवा नॉब आहे त्याचं यूज काय आहे ते दिलेलं आहे. ठीक आहे. यानुसार आहे याचं इंट्रोडक्शन आहे, मेजरमेंट ऑफ एम सिग्नल, हे सगळं डिटेल मध्ये याच्यात आहे. ठीक आहे. हे तुमचे स्पेक्ट्रम फॉर्म मध्ये ही तुमची हे दिलेली आहे आणि हे इथे तुमचं सगळं टाइम किती आहे सगळं तुम्हाला ह्या व्हॅल्यू सगळ्या रिडेबल फॉर्म मध्ये असतात. ठीक आहे. हे जे दिलंय याच्यामध्ये सगळं डिटेल, हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये तुम्ही काय ऑपरेट केलेलं आहे याचं सगळं डिटेल मध्ये, फ्रिक्वेन्सी किती आहे, टाइम किती आहे. ठीक आहे. हे सगळं याचा यानुसार या फॉर्म मध्ये असतं. ठीक आहे. जसजसे आपण ह्या नॉबचा आपण यूज करू किंवा तुम्हाला जी फ्रिक्वेन्सी जी आपण अप्लाय करू त्याच्यानुसार तुमचे हे नेचर ऑफ वेव्ह फॉर्म कशा असतील स्पेक्ट्रमच्या, तर ह्या सगळ्या दिलेल्या आहे.
ग्राफ मध्ये ग्राफ फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे. आता इथे हे नॉब आहे, ऍव्हरेज, मार्क होल्ड, क्लिअर राईट, सिलेक्ट ट्रेस, हा ब्लँक आहे, स्वीप काउंट काय आहे, डिटेक्टर काय आहे, हे सगळे नॉब आहे. ट्रेस अँड मॅच, हे सगळे जसं तुम्हाला आता हा मेजरिंग सिग्नल इन द ऑफ नॉइज, त्यासाठी तुमचा हे स्पेक्ट्रम अनालायझरचं काय नेचर आहे हे यानुसार दिसतं. ठीक आहे. मेजरिंग सिग्नल, नॉइज मेजर करण्यासाठी तुमचे सिग्नल दिस आहे. ठीक आहे. नॉइज मेजरमेंट करायचं आहे हे बघा, पूर्ण तुम्हाला रिडेबल फॉर्म मध्ये आहे की तुमची 91.66 dBm मध्ये पॉवर दाखवलेली आहे. सगळे या प्रकारे तुमचे याच्यात दिसतं वेव्ह फॉर्म. ठीक आहे. आता ऑपरेट कसा फेज मेजरमेंट करायचा का असेल तर कसं, सिग्नल जनरेटर टू हे जे तुमचं नॉब आहे RNS-FSG, हे नॉब सिग्नल जनरेटर ह्या पॉइंटला लावायचं आणि त्यानुसार मग याची स्टेप्स दिलेली आहे. आता सपोज तुम्हाला मॉड्युलेटेड सिग्नल मेजर करायचं असेल तर ही प्रोसेस आहे. तुमची साइन वेव्ह तुमची डिस्प्ले होते. असे व्हेरियस फंक्शन्स आहे. हे मेजरमेंट ऑफ मॉड्युलेटेड सिग्नल, हे प्रत्येक जे तुम्हाला पॅरामीटर चेक करायचं आहे त्याची प्रत्येकाची प्रोसिजर डीप मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. यानुसार आहे सगळे मॅन्युअल मोटर डीप मध्ये दिलेले आहे की सपोज आता तुम्हाला सिग्नल काय सेटिंग ऑन सिग्नल जनरेटर तुम्हाला हे करायचे असेल तर त्याची प्रोसेस काय करायची हे सगळं दिलेलं आहे की प्रेस द प्रीसेट की, प्रेस द फ्रिक्वेन्सी की अँड एंटर 850. आता सपोज तुम्हाला ही वेव्ह फॉर्म जनरेट करायची, दिसली का ही वेव्ह फॉर्म तुम्हाला जनरेट करायची. ही वेव्ह फॉर्म कोणती आहे, मेजरमेंट ऑन मॉड्युलेटिंग सिग्नल, ही तुम्हाला वेव्ह फॉर्म जनरेट करायची आहे स्पेक्ट्रम मध्ये. ठीक आहे. ही वेव्ह फॉर्म मेजर करायची आहे तर याचं डिटेलमध्ये सगळं ऑपरेटिंग सिस्टीम दिली की पहिले प्रेस द प्रीसेट की, त्याच्यानंतर प्रेस द फ्रिक्वेन्सी की अँड एंटर 850 मेगाहर्ट्ज तुम्ही फ्रिक्वेन्सी सेट करा, किंवा मग प्रेस द लेवल की अँड एंटर 20 dBm, प्रेस द रिटर्न की, सिलेक्ट डिजिटल स्टँडर्ड युजिंग रोटरी नॉब अँड प्रेस द सिलेक्ट की, त्याच्यानंतर सिलेक्ट NADC नॅट युजिंग द रोटरी नॉब अँड प्रेस सिलेक्ट की, प्रेस द सिलेक्ट की. ठीक आहे. याच्या ह्या सगळ्या कमांड जे नॉब आहे त्यानुसार सगळं डिटेलमध्ये आपण कसं हँडल करायचंय ह्या सगळ्या कमांड्स एकदम डिटेलमध्ये दिलेल्या असतात आपल्या ऑपरेटिंग मॅन्युअल मध्ये. ठीक आहे. ह्यानुसार आहे डिटेलमध्ये तुम्हाला आहे ऑपरेटिंग मॅन्युअल. ठीक आहे. इन्स्ट्रुमेंट फंक्शन्स डिटेलमध्ये दिलेले आहे. की जसं तुमचं
प्रीसेट कीचा यूज काय, ठीक आहे. यानुसार सगळं या लॅब ऑपरेटिंग मॅन्युअल मध्ये सगळं डिटेल मध्ये आहे. या प्रकारचं मॅन्युअल असतं ते दाखवले तुम्हाला की त्याच्यात काय काय असतं त्या मॅन्युअल मध्ये, ठीक आहे. आता हे त्याचे ऑपरेटिंग की आहे की स्पॅन 0 स्पॅम काय, त्याच्यानंतर एक्सपॅन काय, सेंटर म्हणजे काय, मार्कर काय, हे सगळे हे जे आहे आरबी म्हणजे काय, आरबीडब्ल्यू म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला त्याचा यूज दिलाय. आता आरबीडब्ल्यू असेल तर द एक्स आरबीडब्ल्यू सॉफ्ट की अलाउ द फॅक्टर डिफाइनिंग द सेंट्रल फ्रिक्वेन्सी स्टेप साइज टू बी एक्सटेंडेड ॲज पर्सेंटेज रिझोल्युशन. प्रत्येक नॉबचं त्यांनी डिटेल मध्ये दिलेलं आहे. फ्रिक्वेन्सी ऑफसेट कसा करायची, सिग्नल ट्रॅक ऑन, हे सगळं डिटेल मध्ये मॅन्युअल मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. या प्रकारे असतं तुमचं हे सगळं ऑपरेटिंग मॅन्युअल आहे. हे सगळं तुमचं डिटेल मध्ये मॅन्युअल्स आहे. ऑपरेटिंग मॅन्युअल स्पेक्ट्रम अनालायझरचं, ठीक आहे. हे सगळं तुम्हाला डिटेल मध्ये सगळं दिलेलं आहे. हे सगळं डिटेल मध्ये आहे. प्रत्येक याच्यात तुम्हाला काय मेजर करायचे आता, आता हे काही फ्रिक्वेन्सी मेजर करायची असेल किंवा तुम्हाला टाइम मेजर करायचं असेल, हे सगळे जे आहे बेसिक, हे सगळं तुम्हाला मॅन्युअल मध्ये सगळं अवेलेबल आहे. त्यानुसार आपण मॅन्युअल यूज करून आपल्याला स्पेक्ट्रम अनालायझर इझिली आपल्याला काय करता येतो, हँडल करता येतो. यानुसार आहे याचं ऑपरेटिंग मॅन्युअल, ठीक आहे. आपला ऑपरेटिंग मॅन्युअल कळाला का तुम्हाला डिटेल मध्ये, मग ते आपण ही प्रोसिजर बघू. तुम्हाला मी आधी ऑपरेटिंग मॅन्युअल दाखवलं. ठीक आहे. तर याची प्रोसिजर आहे की प्रोसिजर बघणार आहोत की टर्न ऑन स्पेक्ट्रम जनरेटेड द सिग्नल वन्स विल टेक अ फ्यू सेकंड टू कंप्लीट internal test but the analog ones will be ready right away. ठीक है. Turn on the spectrum analyzer after the analyzer completes its internal test, press the clear menu. ठीक है. But the button at the lower right hand corner of display screen. त्याच्यानंतर get a couple of BNC cable probe. Use BNC cable to connect main output of spectrum analyzer. ठीक है. Set the controls of function generator to produce a sine wave about 1000 kilohertz. ठीक है. Set spectrum analyzer auto run. त्याच्यानंतर press the measure switch, select the cursor for amplitude, move the cursor at two peak point, observe measurement at display or measure waveform amplitude using scale value with number of division like normal CRO method. ठीक आहे. याच्या यानुसार प्रोसिजर आहे. ठीक आहे. यानुसार आहे. आणि याचं ऑब्झर्वेशन टेबल मध्ये काय आहे की टाइप्स ऑफ सिग्नल, त्याच्यानंतर एम्प्लिट्यूड, वोल्ट बाय स्केल, टाइम इन सेकंड बाय स्केल, ठीक आहे, टाइम इन सेकंड बाय कर्सर,
फ्रिक्वेन्सी इन हर्ट्स आणि वेव्ह फॉर्म आणि ग्राफ. हे तुम्हाला काय करायचं, ऑब्झर्वेशन टेबल मध्ये काय करायचं, हे मेजर करायचे. ठीक आहे, हे पॅरामीटर. ठीक आहे, आता आपण व्हिडिओ कळाला का, याच्यात काय डाऊट आहे का कोणाला? स्पेक्ट्रम अनालायझर कळाला का, मॅन्युअल्स वगैरे दाखवले? येस मॅम.